जोपर्यंत परदेशामधला माल घेतला जात नाही, येणारा काळ 1 वर्ष फार संकटाचा आहे. महागाई वाढत चाललेली आहे, रुपयाचा डॉलरचा भाव कमी आहे. मी सांगतो क्रांती होणारच आणि केंद्रातलं राज्याचं सरकार जनताच घालवणार. युवकांचा आवाज निघाला, एक काँग्रेस पार्टी जन्माला आली. मी आज बघितलं टीव्हीवर, त्या नक्षलवादीच्या बाबतीमध्ये एक बिल आणलं होतं, त्या कमिटीमध्ये मी होतो. आम्ही त्याला विरोध केला होता. आम्हाला भीती होती की लोकांसाठी हा कायदा लागू केला जाईल. त्याची प्रचिती आलेली आहे. सर्वसामान्य तरुणांनी आवाज उठवला आणि तो आवाज उठवल्यानंतर त्याला आता नक्षलवादी शहरी दहशतवाद जर कोण बनवणार असेल तर आता सर्व सातारच्या जनतेला सांगणार आहे, हीच वेळ आहे केंद्र आणि राज्य सरकार उलटून टाकायची. आणि त्याची सुरुवात या चव्हाण साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजच्या शाहू फुले आंबेडकरच्या भूमीतून करण्यात आलं. आजपासून आपण करतोय. ही लढाई आहे. महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी, डिझेल पेट्रोल भावावर अनेक प्रश्नांनी या त्रस्त जनतेचा आवाज आम्ही उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आता हे आंदोलन सुरू झालेलं आहे. हे आंदोलन छेडण्याचा प्रयत्न होईल. तरी सुद्धा मी सांगतो कार्यकर्त्यांना, आता उभं राहा, लढाईला उभं राहा आणि कोणत्याही परिस्थितीत हे सरकार घालवायचं अशा पद्धतीने काम करा. अरे या सरकारला तुमची गरज नाही. दिल्लीला जाताय, कुठली जागा कोणी घ्यायची याची वाटप करताय. मी सांगतो ज्यावेळेला आवाज दिला जाईल, तालुक्यात जिल्ह्यात गाड्या आतून असा दासुडाचा ओढायचा आहे.